अवकाळी पावसाचा आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या तिळाचं मोठं नुकसान झालंय। शेतात उभं असलेलं तिळाचं पीक आडवं झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन घटलं आहे। काय नेमकं नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, थेट शेतातून सांगतात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। यवतमाळ जिल्ह्यात काल सायंकाळी दरम्यान वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेला तीळ संपूर्ण शेतामध्ये अक्षरशः झोपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या शेतामध्ये तीळ या पिकाची लागवड करण्यात आली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तीळ असताना या संपूर्ण वादळ वाऱ्यामुळे तीळ संपूर्ण आडवा पडलेला आहे। भरलेले तिळाचे दाणे अक्षरशः जमिनीवर संपूर्ण खाली पडलेली आहे। यामुळे तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला सध्या तरी यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावसाची हजेरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतोय, त्यामुळे काढणीला आलेलं पीक, हातातोंडाचे आलेलं पीक वाया जातंय, मातीमोल होतंय। तिळाचंही असंच वादळी वारा आणि अवकाळी पावसानं नुकसान झालंय। पूर्ण पीक आडवं झालंय। आर्थिक मदतीचं आवाहन त्यामुळे शेतकऱ्यांनी केलंय।